मंडळी, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट, अनेक प्रकारच्या अडीअडचणी असतात आणि या सगळ्या समस्या, या सगळ्या दुःखांवरती मात करण्याकरिता, याच्यातून आपल्याला सुख, शांती, समाधान मिळावं याच्याकरिता आपण अनेक प्रकारच्या देवतांची उपासना करत असतो. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भगवान शिवशंकर, भोलेनाथ, महादेव, आपण या महादेवाची भक्ती मोठ्या प्रेमाने आणि मोठ्या अंतकरणापासून करत असतो. श्रावण महिन्यात तर बघायचं काम नाही. विशेष करून महिला मंडळी या भगवान शंकराच्या मोठ्या प्रमाणात भक्त आहेत. प्रदीप महाराज मिश्रा यांनी सांगितलं, एक लोटा जल सब समस्या का हल. मग हे सगळं करत असताना भगवान शंकराची पूजा करण्याची प्रथा या 2-4 वर्षांमध्ये जरा जास्त प्रमाणात वाढली. परंतु मंडळी, भगवान शंकराची पूजा आपण कशा पद्धतीने करावी हे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नाही. तुमच्या मनातल्या इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायच्या असतील आणि सगळ्या दुःखातून, तुमच्या अडचणीवर मात करायची असेल, संकटातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, तर आपल्याला एक राशीनुसार उपासना करणं गरजेचं आहे. आपल्या नावाची जी मुख्य रास असते त्या राशीनुसारच आपण जर भगवान शंकराची पूजा अर्चा केली, भगवान शंकराचं नामस्मरण केलं, तर त्याचं फळ आपल्याला अनेक पटीनं मिळत असतं. अनेक पटीने. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला त्याच्या जर नावाने आपण आवाज दिला तर त्या नावाला एवढं महत्त्व राहत नाही. परंतु त्या नावाबरोबर आपण एखादी उपाधी जोडली, एखादं विशेषण जोडून जर त्याला आवाज दिला तर ती व्यक्ती लवकर आकर्षित होते. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला आपण काय चाललंय रामराव असं म्हणण्यापेक्षा काय चाललंय सरपंच रामराव किंवा रामराव सरपंच काय चाललंय असं जर आपण एखाद्याला विशेषण लावलं तर त्या सरपंच म्हणण्यामागे त्या माणसाला प्रसन्न करून घेणे ही महत्त्वाची भूमिका असते आणि त्या व्यक्तीचा आनंद द्विगुणित होतो आणि ती व्यक्ती आपल्यावरती खुश होते, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करत असते. आणि देवाचंही तसंच आहे. देवाला राशीच्या नावानुसार जर आपण देवाचं नामस्मरण केलं, देवाची पूजाविधी केली, तर आपल्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होतात. मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला भगवान शंकराची राशीनुसार उपासना कशी करायची, तुमची रास कोणती आहे, त्यानुसार जर आपण भगवान शंकराची उपासना केल्यावरती आपल्याला काय फायदा होऊ शकतो या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर भगवान शंकराचे उपासक असाल आणि भगवान शंकरावरती तुमची जर निष्ठा असेल तर हा व्हिडिओ 100% शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आता राशीनुसार उपासना म्हणजे कशी करायची. आपल्या ज्या 12 राशी आहेत या प्रत्येक राशी ज्याच्या त्याच्या ठरलेल्या आहेत. मग प्रत्येकांची रास त्याला माहीत असते. आता तुम्हाला तुमची रास माहीत असेल, त्या राशीनुसार आपण उपासना करायची. तर मंडळी, त्याचा फायदा काय हे सगळं सविस्तर सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, पहिली रास आहे बघा, मेष रास. आता मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकराची उपासना करत असताना भगवान शंकराच्या ओम काल भैरवाय नमः, ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. मंडळी, दुसरी रास आहे वृषभ रास. आता वृषभ राशीच्या लोकांनी काय करायचं बघा, ओम भोलेनाथाय नमः या मंत्राचा जप करून भगवान शंकराची पूजा करायची. यानं होईल काय, त्यांच्या भौतिक सुखामध्ये वाढ होईल. आणि नंतर मंडळी, मिथुन नावाची रास आहे. मिथुन नावाच्या राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यामध्ये भगवंताचा, महादेवाचा जप कसा करायचा, ओम गोविंदाय नमः. महादेवाची जरी पूजा करत असले तरी ओम गोविंदाय नमः या मंत्रानंच त्यांनी काय करायची, भगवान शंकराची पूजा करायची. कारण त्यांच्या राशीला हा मंत्र त्या ठिकाणी दिलेला आहे. मग या मंत्राचा जप केल्यावर त्यांच्या मार्गातले सगळे अडथळे त्या ठिकाणी दूर होतील. मंडळी, नंतर कर्क राशी येते. या कर्क राशीच्या लोकांनी काय करायचं, भगवान शंकराची पूजा करत असताना ओम चंद्रमौलेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा. या मंत्राचा जप केल्यानंतर त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्यानंतर मंडळी, सिंह राशी येते. या सिंह राशीच्या लोकांनी ओम नमः शिवाय रुद्राय नमः, ओम नमः शिवाय रुद्राय नमः या मंत्राचा जप करून भगवान शंकराची पूजा करायची. कारण त्यांच्या राशीनुसार तो मंत्र दिलेला आहे. आणि सिंह राशीच्या लोकांच्या सगळ्या करिअरच्या संबंधित, नोकरीच्या संबंधित सगळ्या अडचणी दूर होतील.
मंडळी, कन्या रास आहे बघा. कन्या राशीच्या लोकांसाठी तर फार महत्त्वाचा मंत्र आहे. ओम नमो भगवते रुद्राय नमः. हा भगवान शंकराचा मंत्र जर आपण जपला, जर आपल्याला संतान प्राप्ती होत नसेल तर आपल्याला संतान प्राप्तीचा मार्ग सोयीस्कर होतो. त्यानंतर मंडळी, तूळ नावाची राशी येते. या तूळ राशीच्या लोकांनी ओम त्रिलोकेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा. त्यांच्या जीवनामध्ये शांतता येईल, सगळ्या दुःखातून मुक्तता होईल. त्यानंतर मंडळी, वृश्चिक नावाची राशी येते. वृश्चिक राशीच्या लोकांनी तर ओम मृत्युंजय नमः या मंत्राचा जप करायचा. त्यांच्या जीवनातल्या सगळ्या सुखामध्ये वाढ होईल आणि त्यांच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर होतील. मंडळी, त्यानंतर धनु नावाची राशी येते. या धनु नावाच्या राशीच्या लोकांनी भगवान शंकराची पूजा करत असताना ओम नमः शिवाय गुरुदेवाय नमः, ओम नमः शिवाय गुरुदेवाय नमः या मंत्राचा जर त्यांनी जप केला तर त्यांना भगवान शंकराचा लवकरात लवकर आशीर्वाद प्राप्त होईल. नंतर मंडळी, मकर नावाची राशी येते. मकर नावाच्या राशीत थोडा मंत्र अवघड आहे, पण त्यांनी जर तो मंत्र जर उच्चारला आणि भगवान शंकराची पूजा केली तर त्यांच्या जीवनातला लग्नाचा योग लवकर जुळून येईल आणि अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतील. तर तो मंत्र कोणता आहे? ओम हौम जुम सहा, ओम हौम जुम सहा असा मंत्र आहे. तो मंत्र आपण जपला पाहिजे. त्यानंतर मंडळी, कुंभ राशीच्या लोकांसाठी एक मंत्र आहे, सोपा मंत्र, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तर त्यांनी कुंभ राशीच्या लोकांसाठी ओम नमः शिवाय होतं काय, बऱ्याच वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र आपण सरास कोणी पण उच्चारतं, परंतु याचं फळ जास्त प्रमाणात कुंभ राशीच्या लोकांना मिळत आहे. त्याच्यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवला आहे, आपण तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. मंडळी, त्यानंतर मीन राशी आहे. मीन राशीच्या लोकांसाठी ओम त्रिलोकनाथाय नमः या मंत्राचा जप त्यांनी करावा. अशा पद्धतीने आपल्या 12 राशी आहेत मंडळी. या 12 राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचे मंत्र आणि त्यांनी कशा पद्धतीने भगवान शंकराचा तो उच्चार करावा, मंत्र उच्चार करावा, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. नक्कीच भगवान शंकराची पूजा या श्रावण महिन्यात आपण नक्की करावी आणि यानुसार आपण मंत्र जप करावा.